आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्णक होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करा स्वतः. कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही, जसे इतर विषय कळत नाहीत. त्यांनी जी घोषणा केली की 19,000 बिल्डिंग आहेत, खरं तर 14,500 बिल्डिंग आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल, त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटची आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ, म्हणजे 10 बाय 10ची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा FSI अधिकचा TDR म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे. माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं, पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे. 2 गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून. विषय खूप सोपा आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, BMC आहे की म्हाडा आहे, हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे. मला वाटतं राज्य सरकारने पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावं की 1960च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले 6 महिने जागा मालकाला, जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे 6 महिने टेनंट्सना, त्या टेनंटनी त्यांचा विकासक शोधावा. आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी 79A 79B वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला 500 स्क्वेअर फूट 560 पाहिजे, 600 पाहिजे, जे काही इमारत कशी असेल काय असेल. पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करते की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी TDR वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी. दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे SRAमध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा. 305वरनं SRAमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं SRA धारकांना मिळावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड+1 जिथे जिथे SRA झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे. मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे. माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघालेत. नाही पण त्याच्यातनं त्यांची वृत्ती आणि किती किती छोटं मन आहे हे कळतं, किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळतं. तेच ना, म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय, अजनी कापताय, संजय गांधी नॅशनल पार्कमधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलराईज करायला तिकडे झाडं कापताय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा. कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे, कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे. आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत? कारण भाजपचं सरकार हे वनं कापत आहे. हे शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार आहात, पाळीव करणार आहात? नाही बघा, मी कुठचंही प्राणी, मग भटके कुत्रे असतील किंवा काय, मी जास्ती त्यांच्या रोग धरणार नाही. ते बिचारे तेवढेच ह्या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत. पण निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये ह्याचा त्रास होऊ नये, गावात ह्याचा त्रास होऊ नये. आणि ह्याचं कारण एकच आहे की भाजप जे वनं कापत आहे, जे जंगलं मोडत आहे, तोडत आहे, त्याचं हे उत्तर आहे. काय झालं आहे की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते. तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते, जनतेचा विचार करतच नाही. विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री हजर नसतात, त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदारही वैतागलेले दिसतात. आहेतच ना ते. आत्ता पण बघा, आपण आत्ता जी चर्चा सुरू आहे तर सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झाला आहे. किती मंत्री बसलेत? सर, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली, त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात? नक्की, पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू. बघू. सर, मुख्यमंत्री का शहर है नागपुर, वहाँ पे गौ तस्करी बड़े पैमाने में पकड़ी जाती है, तो यहाँ पे क्या प्रशासन का फेलियर मानते हैं? देखिए, मैं ये नहीं मानता कि ये किसी एक व्यक्ति का शहर है, ये हर एक का शहर है, ये महाराष्ट्र की उपराजधानी. लेकिन अगर हो बात गौ तस्करी की, रिजिजू साहब जो खुद गौमांस खाते हैं वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा मंत्री बने. तो भाजपा की नीति क्या है? गोवा में कहते हैं कि हम गौमांस की कमी नहीं होने देंगे, तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय सिर्फ चलाते हो काम, व्यवसाय पे देखते हो. इस गौमांस से फैट से घी बनाया जा रहा था और वो भी पकड़ा गया सर. देखिए, आज दूसरा एक स्कैम आया है वो तिरुपति मंदिर के शॉल्स का. यानी वहाँ जो हम जैसे भाविक जाते हैं, पहले घी का आया, फिर ये आया. कहीं ना कहीं केंद्र सरकार स्पष्टीकरण दे कि हमारे भावना के साथ क्यों खेला जा रहा है.
अरे अजून 2-3 दिवस आहेत ना पण. आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो, आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे, सरकार उत्तर देत आहे का? सरकार आपल्या मस्तीत मजा चालली आहे त्यांची. म्हणजे ह्याचा अर्थ हाच आहे की किती जनतेने आंदोलनं केली, किती लोकं उतरली, कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले, तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभं आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे, तर त्यांना काही फरक पडत नाही. पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल. चांगलं आहे, चांगलं आहे. आता अजून वाद सुरू व्हायचे आहेत. आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेल्या 1 वर्षातली, काय काय काढलं त्यांनी बघा. चला, धन्यवाद. अतिवृष्टीची विशेष चर्चा आज आयोजित केली होती, मात्र त्यावेळेस केवळ एकच मंत्री उपस्थित होते. आपण पाहताय, लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो, सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो, एक मंत्री आणि बाकी सगळे बाक मोकळे आहेत.